गुड मॉर्निंग, शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना. तर गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ याच्यासाठी की सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात माझी इथे झालेली आहे. आणि हे पहा, चुलीत भाजलेले बटाटे. माझ्याकडे तर काही चूल पण नाही, तर हे बटाटे आले कसे तर मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्या अगोदर मी मात्र मुलांच्या टिफिनची तयारी करून घेते आणि टिफिनमध्ये आज चपाती आणि बटाट्याची चटणी मुलांना देते. आणि थोडीशी बटाट्याची चटणी माझ्यासाठी देखील मी इथे काढून ठेवणार आहे, कारण मला देखील बटाट्याची चटणी खूप आवडते. आणि विशेष म्हणजे चुलीत भाजलेली बटाट्याची चटणीची चवच वेगळी असते. तर काल आम्ही माझ्या सासरी गेलेलो होतो, तर आमच्या गावी. तर तिथे आहे ना, घरासमोरच अशी चूल आहे आणि त्या गेल्याच्या नंतर आम्ही चुलीवरच छान असा स्वयंपाक करतो. कारण चुलीवरचा स्वयंपाक आम्हा घरातील सगळ्या लोकांना प्रचंड आवडतो. आणि कधीही आम्ही गावी गेलो ना, तर 100% आम्ही चुलीवरच स्वयंपाक करतो. आणि त्यातली त्यात तर ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर आहारावर कडक केलेली, तर ती सगळ्यांनाच खूप जास्त आवडते. तर मग आम्ही छान अशा भाकरी, भाजी तिथे बनवल्या होत्या आणि त्यानंतर आहे ना, चुलीमध्ये पाहिलं. चुलीमध्ये खूप छान आहार पडलेला होता आणि त्या आहारामध्येच मी 2 बटाटे देखील भाजायला टाकले आणि बटाटे देखील छान भाजले. आता तुम्हाला या बटाट्याची रेसिपी मी पटकन क्विकमध्ये सांगते. तर तेलामध्ये मी काय केलं, जिरे, मोहरीची फोडणी दिली. छान असा त्यामध्ये कांदा परतवून घेतला आणि हिरवी मिरची, लसूण यामध्ये घातला आणि भरपूर सगळी कोथिंबीर आणि सिंपल मसाल्यांमध्ये इतकी चवदार बटाट्याची चटणी झाली, की मी तुम्हाला काय सांगू. आणि ती बटाट्याची चटणी झाल्याच्या नंतर लगेच मग मी चपाती देखील बनवायला घेतली. आणि चपाती बनवत असताना आहे ना, थोडासा इथे माझा गोंधळ झालेला होता. कारण आहे ना, लेकरं मला मध्ये-मध्ये काहीतरी विचारत होते आणि हे पहा, मी इकडे-तिकडे फिरते. मला काहीतरी पाहिजे, पण ते डोक्यात येत नव्हतं. नेमकं मला काय पाहिजे आणि माझं इकडे-तिकडे फिरण्याचं काम चालू होतं. मग नंतर मला आठवलं, की अरे मला प्लेटमध्ये तेल घ्यायचंय चपात्याला लावायसाठी. तुमच्यासोबत देखील असा काही सकाळी-सकाळी गोंधळ होतो का? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग मी ते चपात्याला लावण्यासाठी तेल घेतलं आणि पटकन मग मी इथे चपात्या करायला लागले आणि तोपर्यंत मुलांचं काही ना काही चालू होतं. पण आवरून मात्र ते पटकन आलेले होते. तर मग त्यांचा नाश्ता वगैरे मी इथे करून दिला त्यांना आणि छान अशा मग टिफिनसाठी पटकन चपात्या मी करून घेतल्या. चपात्या एकदम छान होतात बरं का माझ्या, अशा टम्म फुगतात आणि त्याचं कारण एकच आहे, की छान असं 10 ते 15 मिनिटं अगोदर आहे ना, चपात्याचं पीठ मळून ठेवायचं. म्हणजे ते कसं छान भिजतं आणि आपली चपाती मात्र खूप छान होते. मग चपात्या वगैरे इथे माझ्या बनवून झाल्या, मुलांचं आवरलं आणि मग मी त्यांना शाळेला पाठवलं आणि त्यानंतर मात्र म्हणलं आपली आपण स्वतःची जरा काळजी घेतली पाहिजे. कारण आपल्या गृहिणींना दिवसभर काम असतं आणि स्वतःची काळजी ही आपण स्वतःच घ्यायला पाहिजे. कुणी दुसरं येऊन आपली काळजी घेणार नाही हे आपल्याला चांगलं माहीत असतं. आणि हे पहा, छान असा बीटरूट ज्यूस पीत होते आणि दुसरीकडे पण गॅसकडे पण लक्ष होतं. दूध ठेवलेलं होतं, तर ते बंद केलं आणि बीटरूट ज्यूस पिऊन घेतला आणि त्यानंतर मात्र घरातील छोटं-मोठं काम आवरलं आणि मी देखील छान फ्रेश झाले आणि एकदा सकाळी-सकाळी असं स्वतःला तयार केलं म्हणजे दिवसभरासाठी आपण कामाला मोकळे. छान असा इथे अंबाडा वगैरे बांधून घेतला. मोकळे केस सोडले ना, की मग काम जरा पटपट आवरता येत नाही. पण असा अंबाडा वगैरे बांधला, की मग आपण कामाला आपले-आपले तयार. आणि छान असं थोडंसं स्किन केअर केलं सकाळी आणि थोडासा मेकअप केला. काही जास्तीचा मेकअप काही करत नाही, कारण आपल्याला कुठे बाहेर पण जायचं नसतं. पण बॉडी लोशन वगैरे, कारण आता जरा-जरा थंडी पण वाटते हे. आणि जरा टिकली वगैरे लावली. असं छानसं तयार झालं आणि स्वतःला आरशात पाहून जरा छान वाटलं पाहिजे. आणि त्यानंतर मात्र म्हटलं नाश्ता करून घ्यावात. मग एकदा नाश्ता वगैरे झालं, की मग दुपारी छान असं जेवण करता येतं. तर इथे मी पोह्याची तयारी केली होती आणि नाश्त्यामध्ये जरासं हलकं-फुलकं काहीतरी खाल्लं, की मग छान आपलं दिवसभर आपण कामासाठी पण मोकळे होऊन जातो आणि पोटात सकाळी असलं थोडंफार काहीतरी, तर मग पुढच्या कामासाठी पण आपल्याला चांगलं वाटून जातं. आता इथं जराशी पोहे मी खाऊन घेते आणि नंतर मग आपल्या दिवसभराच्या कामाला सुरुवात करते आणि मग दुपारी मग जेवण. तर आज आहे ना, छान अशा या काचेच्या बरण्या कालच मी व्यवस्थित छान स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेल्या होत्या. तर छान कोरड्या वगैरे झाल्या त्या. आता तर त्याच्यामध्ये आहे ना, मसाले वगैरे छान भरून ठेवते. आणि किचनमध्ये ही जी नवीन वस्तू एक आलेली आहे ना, तर त्याचा आनंद खरंच खूपच जास्त होतो आपल्या प्रत्येक गृहिणींना. कारण कधी-कधी असतं ना आपल्याला, की आपल्याला घरात नवीन वस्तू लागते आणि ती आपण खूप दिवसापूर्वी अगोदरच विचार करून ठेवत असतो, की किचनमध्ये मला ही वस्तू लागते किंवा घरामध्ये आपल्याला ही वस्तू लागते. पण ती वस्तू यायला कित्येक महिने देखील लोटले जातात. असं कधी होत नाही, की आज विचार केलाय आणि ती वस्तू लगेचच घरामध्ये आली. माझ्यासोबत तर असं होत नाही.
आता या सगळ्या जी काचेची बरणी चा विचार आहे ना, या सगळ्यांचा विचार मी खूप अगोदर केलेला होता आणि शेवटी मात्र आज ती वस्तू माझ्या घरामध्ये आली ना, तर याचा आनंद तुम्हाला खरंच माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल. कारण कसं आहे ना, खूप छान वाटतं या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी घरामध्ये आणल्याच्या नंतर आणि हे पहा, खूप छान मी त्यामध्ये मसाले वगैरे भरून ठेवले. जे काही होतं माझ्याकडे छोटे-मोठे मसाले, तर ते सगळे मसाले मी या काचेच्या बरण्यामध्ये भरून ठेवले आणि दुपारी माझं सगळं काम आवरून झालं होतं आणि यावेळेला मात्र मुलं शाळेतून आलेली होती आणि दिवाळीच्या सुट्ट्या संपून शाळा पण सुरू झाली आणि शाळा सुरू होऊन मला असं वाटतंय 4-5 दिवस झालेत आणि म्हटलं मुलांचे आपण नोटबुक पण पाहिलेलं नाही, पुस्तक पण पाहिले नाही. नेमकं त्यांच्यामध्ये दिलंय काय, शिकवलंय काय? तर मग मी तेच लेकरांना विचारत होते, की तुमचं काय झालंय? तर माझ्या विचारण्याच्या आधी लेकरांचीच बडबड तुम्ही आता पुढे ऐका. सिंपल आहे रे. नाही जीवन सारखंच आहे थोडं काही शब्द लास्ट लावतात त्याला लास्ट सांगायचं होतं मेक काही ठिकाणी इथे आहे ना, मी जरासा व्हिडिओ फास्ट केला होता कारण लेकरांची बडबड आहे ना, अशी काहीतरी वेगळीच चालू असते ना, म्हणून मग जरा फास्ट करून दिला आणि तुम्हालाही व्हिडिओ पाहताना थोडीशी गंमत वाटेल आणि हे देखील काम घरातील खरंच खूप महत्त्वाचं आहे. अ, असे सगळे छोटे-मोठे कामं घरामध्ये खूप जास्त महत्त्वाचे आहेत, की ते रोज झालेच पाहिजे आणि हे सगळे कामं करताना आपल्याला देखील तितकाच आनंद झाला पाहिजे. नंतर मात्र सायंकाळच्या वेळेला मी घर वगैरे झाडून घेतलं आणि आता भांडे वगैरे देखील लावायला घेतली आणि भांडे लावण्यासाठी मला स्तुती छान अशी मदत करत आहे आणि इतकी छोटीशी मदत देखील आपल्याला खरंच किती मोठी वाटून जाते. जाळीतील सगळी छोटी-छोटी भांडे तिने मला लावण्यास मदत केली. तर असा गेला माझा आजचा दिवस. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.